सद्गुरुनाथ महाराज की जय। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्या बोध व्हावे. त्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शुका साधिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जयाचे सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तं वंदे गुरु परंपरां, वंदे गुरु परंपरां, वंदे गुरु परंपरां. परम पूजनीय डॉक्टर काकांना नमस्कार करते. परम पूजनीय माझे श्री गुरु डॉक्टर सुनील दादा लुले यांना यांच्या चरणाशी लोटांगण घालते. आपणा सगळ्यांना नमस्कार करते. आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळे साधक आहात. आपण सगळ्यांना नमस्कार करते आणि आजचे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. आपण दासबोधाचा अभ्यास करता. उघडलं की आपण पुढे ऐकू येतो आहे ना आवाज? होय. आपण दासबोधाचा अभ्यास करतो आहे आणि त्यामध्ये आता आपण 17व्या दशकापर्यंत आलेलो आहोत. आणि जगत जीवन आणि ते प्रकृती पुरुषामध्ये समर्थांनी आपल्याला जगत जीवन सांगितलेलं आहे. त्यापूर्वी आपण थोडस प्रकृती पुरुष बघूया. आपल्या सगळ्यांना माहित आहे प्रकृती म्हणजे ब्रह्म आणि ही प्रकृती, ते पुरुष म्हणजे तो ब्रह्म. आणि हे ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकार आहे, निश्चल आहे, निर्मल आहे, असं ते आहे. पण तरी सुद्धा हा परमार्थाचा सिद्धांत, हा शास्त्राचा सिद्धांत हाच आहे. आणि तो जो पुरुष आहे तोच हा ब्रह्म जो आहे हाच तो पुरुष आहे. आणि समर्थांनी त्याच्यासाठीच अजाद्वाद मांडला आहे. राजे झालेच नाही त्याची आता काय पुसशी. आणि त्रिभुवनी संचले विठ्ठले गा तुकोबा म्हणतात. दिता ठाव या राघवीण नाही असं समर्थ म्हणतात. भरला घनघाट हरी दिसे माऊली म्हणतात. आणि हे सगळं ब्रह्मच आहे, हे एकच एक आहे, दुसरं काहीही नाहीच, असं सगळं संतांनी एक मुखाने स्वीकार केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. तरी सुद्धा तुमच्या माझ्यासारख्या साधारण मनुष्याला हे पचवणं, हे स्वीकारणं थोडं निर्विशेष जे आहे ते साधारण हे आपल्याला बुद्धीला स्वीकारता येत नाही. आणि कारण हे सगळं जग आपल्याला डोळ्यासमोर दिसते आहे ना. आपलं जग हे घर दार मुलं बाळ सगळं दिसत आहे. आणि हे झालंच नाही म्हणणं हे आपल्याला स्वीकारणं थोडं कठीण जात आहे. पण श्री गुरु संत शास्त्र दयाळू असतात, कृपाळू असतात. आणि ते मग म्हणतात की ठीक आहे, तुझ्या बुद्धीला ही झेप आकलन होत नाही, तुझ्या बुद्धीला ही झेप झेपत नाही, तर ते आपल्याला आधार देतात. म्हणतात तू म्हणतो ना ठीक आहे, हे जग तयार झालं, पण मग आता ह्याला तयार करणारं कोणीतरी असलं पाहिजे की नाही. आणि ते जे
त्यांच्या आपल्याला जे मान्य झालं नाही ते मान्य करण्यासाठी त्यांनी हे जग तयार झालं असं स्वीकारलं आहे. बरं, वास्तविक पाहता ते झालेलं नाही, पण तरीही त्यांना ते स्वीकारावं लागलं, कारण तुम्ही आम्ही ते स्वीकारलं नाही, आपल्या बुद्धीला ते झेपलं नाही, आपल्यामध्ये ती आकलन शक्ती नाही म्हणावं. काय हरकत आहे, आपण मान्यता द्यावी की नाही मला येत. आणि जेव्हा आपण खरी गोष्ट श्री गुरूंना सांगतो तेव्हा त्यातला तो रस्ता श्री गुरु काढून आपल्याला देत असतात आणि सांगत असतात की इथून तू वर घे, आणि तिथून ते आपल्याला वर उचलून धरत असतात. तसंच शास्त्रांनी, श्री गुरूंनी, संतांनी आपल्याला अशा रीतीने हे उचलून धरण्यासाठी हे सगळं तयार झालं आहे असं म्हणून दिलं आहे. आणि मग हळूच म्हणतात, बरं हे तयार झालेलं आहे तर त्याचं करणारा कोणीतरी असेल की नाही, आणि तो करणारा म्हणजेच हा ब्रह्म, हा मूळ पुरुष तो आहे. आणि तेच ते ब्रह्म आहे त्रिभुवनी संचले विठ्ठलेला. हेच ते सगळ्यांमध्ये व्यापलेलं आहे. आणि मग ते नुसतंच पुरुष म्हटलं तर आपल्याला भागत नाही, म्हणून त्या ब्रह्माला किंवा त्या ब्रह्मावर असं स्फुरण सुचलं, स्फुरण झालं असं म्हणावं लागते, कारण हे जग आपण मान्य केलेलं आहे ना, त्यामुळे ते स्फुरण झालं असं म्हणावं लागलं. आणि मग त्या स्फुरणामध्ये तो पुरुष म्हणजे ते ब्रह्म एकच एक होतं, आणि त्याला असं वाटलं की मी बहु व्हावं, एकोहम बहुशम. आणि अशा रीतीने हे स्फुरण झालं, आणि त्या स्फुरण म्हणजे ही वायुरूप आहे, ही मूळ माया तयार झाली. आणि ही मूळ माया हिच्याच गर्भामध्ये, हिच्याच पोटामध्ये गुप्त रूपाने 3 गुण निर्माण झाले. 3 गुणाला हीच श्रवली, आणि ही गुण माया तयार झाली, जिला गुणक्षोभिनी सुद्धा आपण म्हणतो. आणि ह्या सगळ्याने हिने 3 गुण तयार केले, आणि 3 गुणाचे अधिपती देवता सुद्धा तयार करून दिले. आणि अशा रीतीने त्या 3 अधिपती देवतांनी हे पंचमहाभूत आणि हे 3 गुण असे अष्टधा प्रकृती तयार झाली, म्हणजे जड माया तयार झाली. आणि ह्या अष्टधा प्रकृतीने हे सगळं विश्व तयार झालं, त्यातले तुम्ही आम्ही एक. एवढं दूर तो पुरुष आपल्यापासून आहे, एवढं दूर आपण त्याच्यापासून आहोत. आणि ही मूळ माया म्हणा, हिच्यापासून जे हे जड मायापर्यंत आपण आले आहोत, हे सगळं प्रकृतीमध्ये येऊन जाते. आणि तो विशेष म्हणजे जो आहे ब्रह्मांडाचा नायक, तो ब्रह्म म्हणजेच एक एक तो पुरुष आहे. आणि हे सगळी जड माया पर्यंत जी मूळ माया, गुणमाया, जड माया, हे सगळं प्रकृती आहे. असा हा पुरुष आणि प्रकृतीचा प्रकार आहे. आणि ह्याच्यामध्ये ब्रह्मांड म्हणजे हे ईश्वराचं शरीर, आणि पिंड म्हणजे हे तुमचं माझं हे शरीर. आणि हे दोन्ही उपाध्या आहेत बरं आपण घेतलेल्या. ईश्वराने घेतलेले ते ब्रह्मांड म्हणजे त्याची उपाधी, आणि हा देह म्हणजे तुमची आमची उपाधी. आणि ह्या दोन्हीने म्हणजे जीवाने आणि ईश्वराने ह्या जर उपाध्या साईडला केल्या तर आपण ब्रह्मरूप होतो, म्हणजे ब्रह्मच आहोत. तुझी या वियोगे जीवत्व आलं. हे जीवत्व काल आहे, ही उपाधी, या देहाची उपाधी आपण स्वीकारली आहे, आपण घेतलेली आहे म्हणावा, आणि त्यामुळे आपल्याला हे जीवत्व आलेलं आहे. आणि असं हे महाकारण देह म्हणजे ही मूळ प्रकृती, आणि त्याच्यातलंच तुमचं आमचं हा देह म्हणजे जीव. आणि अशा रीतीने पिंड म्हणजे जीवाचं शरीर, आणि त्या जीवाच्या हा जीव तुमचा माझ्यासारखा हा जीव, हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या 3 अवस्थेमध्ये खेळत राहतो, आणि त्यातलाच आनंद घ्यायचा प्रयत्न करतो. पण ह्या 3ही अवस्थांचं साक्षीत्व करणारी ही तुरीय आहे. आणि ती तुरीय अवस्थाच म्हणजे ही 4थी अवस्था, आणि ही तुरीय म्हणजेच ह्या अवस्थांच्या पलीकडे असलेला तो पुरुष, ते ब्रह्म.
हा तुर्यच आहे तो. ह्या तिन्ही अवस्थांचं तो साक्षीत्व करते. ह्याच्यामध्ये कुठंही तो लिप्त होत नाही, कुठंही तो स्वतः अनुभवामधनी ते सगळं फक्त साक्षी रूपाने बघतो. आणि आपण साधारण जीव ह्याच्यामध्ये खेळतो, ह्याच्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. आणि हेच इथं त्यांना सांगायचं आहे, तो जो तुरी आहे, ते जे ब्रह्म आहे, तेच ते पुरुष आहे. आणि ह्या प्रकृतीच्या आपण मांडीवर म्हणा की त्याच्यामध्येच आपण खेळत आहोत, तिच्या मांडीवर. आणि त्याच्यात आपण मूळ माया वायो स्वरूप एक गुण शोभिनी रूप, गुण विकार होताची अल्प, गुण शोभिनी बोलीचे. इथंच ती गुणक्षोभिनी आहे. आणि हेच त्याचं त्या प्रकृतीचं स्वरूप आहे. आणि वायुरूप ही मूळ मायेमध्ये ब्रह्माचं पडलेलं प्रतिबिंब ही जाणीव आहे. आणि ती जाणीव आली आणि एरवी ती जड आहे बरं, पण ही प्रतिबिंब पडल्यामुळे हे जड देह म्हणजे पिंड त्या जाणीवेने ऍक्टिव्हेट झालं. आणि म्हणजेच त्यालाच ती बुद्धीमध्ये पडलेला चिदाभास. त्याच्यामुळे हे देह ऍक्टिव्हेट झाल्यासारखा वाटतो, वास्तविक तो जड आहे. बुद्धीने त्या चिदाभासाच्या यांनी घेऊन ह्या सगळ्या आपल्या देहाला ऍक्टिव्हेट केलं. जसं मोबाईल आपण चार्ज करतो आणि तो ऍक्टिव्हेट होतो. आणि असा हा मुळीचा कदमो, पुढे स्पष्टतेचा अनुक्रमो, सांगता एकापासून एक उगमो, हेही खरे. असं समर्थ म्हणतात. ह्या प्रकृतीपासून, ह्या प्रकृतीच्या बाबतीत असा हा कदम वाढत गेला, वाढत गेला. आणि ह्या प्रकृतीच्या विस्तार म्हणजे तिचा हा विकार आहे. आणि हे विकार म्हणजेच त्याचं स्वरूप आहे. प्रकृतीचा हा विकार आहे बरं. आणि पण जिथे काहीच नाही असे वाटते, तिथे ते ब्रह्म सगळं भरून आहे, खचाखच भरून. आणि भरून सुद्धा उरलेलं आहे. असं हे ब्रह्म. पण प्रकृतीचा प्रचंड पसारा जरी दिसत असला, तरी तिची नाना रूपे जी दिसत असली, तरी ती सर्व मिथ्या आहे. हे तुम्ही आम्ही या अभ्यासाने जाणून घ्यायचं आहे, त्या विचारावर स्थिर व्हायचं आहे. आणि ही या मिथ्या प्रकृतीमध्ये सुलापासून असं सूक्ष्म करून तिच्या सूक्ष्म स्वरूपाकडे जाण्यासाठी काहीतरी प्रक्रिया शास्त्रांनी तुम्हाला आम्हाला सांगितली आहे. आणि ती आपण स्वीकारली पाहिजे. आणि त्या प्रक्रियेमध्ये सत्यासत्यासंबंधी फार विचार न करता साधकाने त्याचा विचार आपल्या सोबत घ्यावा आणि पुढे निघावं. हे सत्य आहे की असत्य आहे, शास्त्र म्हणते ना हे मिथ्या आहे, स्वीकारून घे आणि पुढे चल. कारण श्री गुरु म्हणतात, शास्त्र म्हणतात होय म्हणा. माझे श्री गुरु म्हणतात त्याला होय म्हणा. आज भलेही तुला त्याचा अनुभव नाही आहे, श्री गुरु म्हणतात तू ब्रह्म आहेस. आणि मला तर त्या ब्रह्म होण्याचा अनुभव नाही आहे. हो, मला आई होण्याचा अनुभव आहे. मग मी म्हणावं नाही, मी म्हणावं होय. कधी ना कधी त्या ब्रह्मरूपतेचा अनुभव मला येईल. म्हणून आज मी तो पुढे जाण्यासाठी तो त्यांचा विचार स्वीकारावा. ह्याला खरी शरणागती श्री गुरूंची म्हणतात. आणि तो विचार स्वीकारला की मग पुढे जावं. आणि आकाश हे त्या प्रकृतीचे सूक्ष्मातील सूक्ष्म परिसीमा आहे. आणि ती प्रकृती हा पुरुष म्हणजेच तो ब्रह्म तिच्याही पलीकडे असून तिच्या अधिष्ठानाला हे प्रकृती म्हणजे अध्यस्थ आहे. आणि त्या अध्यस्थावरून म्हणजे या प्रकृतीवरून केंद्रित झालेले हे लक्ष दूर करून त्या अधिष्ठानाशी मला अनन्य व्हायचं आहे. आणि त्यासाठी मी हे श्री गुरूंचं जे म्हटलेलं आहे ते मी मान्य केलं पाहिजे, मी ऐकून घेतलं पाहिजे, मी त्याला होय म्हटलं पाहिजे. आणि अशा रीतीने मार्गक्रमण करता करता हे ये प्रकृतीचा निराश विवेक करावा सावकाश, मग परमात्मा परवेश अनन्य भावे भजावा.
ती अनन्यता जेव्हा येईल तेव्हा तो अनुभव मला पक्का येईल असे मी खात्री ठेवावी आणि पुढे पुढे या अनुभवाकडे वाटचाल करावी. आणि त्याच्यासाठीच ह्या प्रकृती पुरुष या दशकामध्ये समर्थांनी पहिलाच देव बळात्कार असं समाज घेऊन घेतलेला आहे. देव बळात्कार म्हणजे काय? देवाचे सामर्थ्य, देवाची अनिवार्य सत्ता, पिंड ब्रह्मांड जिथं चालते. आत्ताच आपण बघितलं की हे देव म्हणजे ह्या मूळ माया, गुण माया, आणि ह्या गुण मायेने, जड मायेने ह्या पंचमहाभूतांचं जेव्हा सगळं अष्टधा प्रकृतीने तयारी केली, हे पूर्ण श्रवलं म्हणावं, त्याच्यामध्येच हे देवी देवता सगळे जे आपल्या धर्मामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत, ह्या गुण मायेच्या तिथं तयार झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या देवी देवतांनाच आपण पूजत बसतो. आणि समर्थ म्हणतात अशा ह्या देवी देवता हे जे सगळं आहे त्यांनी त्याच्यावर बळात्कार केला आहे, म्हणजे त्याला ते झाकून टाकलेलं आहे. आणि हेच क्षेत्र म्हणजे हा जीव, आणि द्रष्टा म्हणजे जागृतीतील पदार्थाच्या प्रमाणाने, म्हणजे या इंद्रियांनी त्याला ज्ञान होते की हे सगळं बघा. डोळे म्हणतात पहा हे दृश्य किती सुंदर आहे, हात म्हणतात हे, आणि अशा ह्या सगळ्या इंद्रियांद्वारे ते भोग घेण्यासाठी हा जीव आत्मा त्याच्याकडे तो धावतो. हा जीव त्याच्याकडे धाव घेतो, आणि ती कुटस्थ जे बुद्धीमध्ये गुप्त रूपाने राहणार आहे ते साक्षी बरोबर ज्याला तो सुख दुःखाचे ज्ञान त्याच्यामुळे त्याला होत असते की हा भोग मिळाला, आज मला श्रीखंड खायला मिळालं, फार आनंद झाला. आणि ह्या साक्षी रूपाने बघतो आहे की माझ्या सत्तेवर तुला हा आनंद उपभोगायला मिळालेला आहे. त्याच्याकडे तुमचं आमचं दुर्लक्ष होते आणि त्याच्यावर तो बळात्कार झाला असं समर्थ म्हणत आहे. आणि हेच तो अंतरात्मा म्हणजे सर्वज्ञ ईश्वर आहे, आणि तो शुद्ध सत्वगुणी असतो, आणि महत म्हणजे त्या ईश्वराची ती बुद्धी आहे. आणि त्याच्याकडे जो साधू असतो त्याला सर्व ही संकल्पना ठाऊक असते, आणि ते संत, ते साधू कोण आहेत हो? ते माझे श्री गुरु आहेत. आणि ते म्हणतात हे मला जाणवत आहे, हे मला माहित आहे, तू पण हे स्वीकारून घे. आणि मी त्यांचं त्याच्यामुळे मी जर तसं मान्य केलं, होय म्हणा असं म्हटलं ना, तर आपण पुढे जाण्याचा मार्ग हे जाऊ शकतो. नाहीतर ह्याच भोगांमध्ये, ह्या इंद्रियांमध्येच आपण खेळत राहतो, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. पण आपल्याला त्या तुर्याकडे जायचं आहे, त्या मूळ पुरुषाकडे जायचं आहे. आणि त्याच्यासाठी ह्या ब्रह्मवेद ब्रह्मेव भवती जे त्यांनी म्हटलं आहे मुंडकोपनिषदामध्ये, तसं ते ब्रह्म ह्याच्यातून मला ब्रह्म जाणणारा ब्रह्मरूपच होत असतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि मला तसं ब्रह्मरूप व्हायचं आहे. आणि हे सगळे आहेत. मग ते ब्रह्म कुठं आहे? तर देवळामध्ये जसा देव असतो तसं ह्या देहामध्ये जो आहे तो ब्रह्म मला जाणायचा आहे. मी आत्मा आहे. आणि अशा रीतीने देवळे म्हणती नाना शरीरे, तेथे राहीचे जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे अनंत घेवे. अशा अनंत देवळामध्ये एकच तो आहे, आणि तो देव मला ओळखायचा आहे. हे सगळं असे ब्रह्म मला जाणायचे आहे, आणि ते ब्रह्मवेत्या पुरुषांकडून मला ते जाणून घेतलं पाहिजे. आणि एखाद्याच तो अधिकारी पुरुष असतो जे ते ब्रह्म त्याच्यामध्ये प्रकट रीतीने दिसत असते, जसं संतांमध्ये, श्री गुरूंमध्ये ते प्रकट रूपाने असते. आणि मी वास्तविक प्रत्येक शरीर हे जीव म्हणजे ईश्वराचे देऊळच आहे. आणि अशा चालत्या बोलत्या देवळातील देव ओळखायला मी शिकलं पाहिजे.
समर्थांनी म्हटलं आहे बघा की हे सगळं जे आपण बघत आहोत ही देवळं आणि हा देव हे पृथ्वी तत्वाचे आहेत. कारण आपण भलेही हे अयोध्येचं देऊळ एवढं मोठं बनलं आहे, तिथं एवढी मोठी सुंदर छान रामाची मूर्ती बसवलेली आहे, पण आपण सगळ्यांनी टीव्ही मध्ये बघितलं आहे की नाही, ती पहिली शिळा होती. आणि तुमच्या माझ्यासारखा कोणीतरी तो कारागीर आहे, तो मनुष्य आहे, त्यांनी त्याच्या त्या शिळेतून त्या रामाची सुंदर सुबक अशी आकृती तयार केली आणि ती तिथं बसवली. म्हणून हे सगळं आणि त्यातलेच ते दगड ते देऊळ बांधण्यामध्ये पण आलेले आहेत की नाही. म्हणजे ह्या सगळ्यांना त्यांनी पृथ्वी तत्वामध्ये टाकून दिलेलं आहे. आणि हेच त्यांना इथं म्हणायचं आहे की ह्या देवळातला तो आत्माराम मला बघायचा आहे. आणि त्याच्यासाठी या सगुणाच्या आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. आणि त्याच्यासाठी मला बघण्यासाठी हा आधार आपल्या धर्माने आपल्याला दिला आहे की तू रामाकडे बघ, कृष्णाकडे बघ, विठ्ठलाकडे बघ आणि यांचा आधार घेऊन तू त्या निर्गुणाकडे जा. म्हणजेच त्याच्या पुढे आपण सगुणाच्या आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे म्हणतो, पण सारासार विचारे संत संगे हे आपल्याला थोडं विसर पडतो. आणि त्याच्यासाठी मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी पाहता त्याच्या पूर्वसंतेचाशी जोडा नाही. मग माझे श्री गुरु जसे ते मननशील चिंतनशील ते असतात, ते मला समजावून सांगतात की अरे ह्याच्यामध्येच तो तुझ्याच अंतर्यामी तो आहे आणि तो तू बघ. हा जो राम तू पाहत आहे तो तो आहे आणि तो आत्माराम ब्रह्म सत्य आहे आणि हे जगत सगळं मिथ्या आहे. हा मिथ्याने या ब्रह्मतत्वावर बलात्कार केलेला आहे आणि हे मिथ्या तू सोडून दे. ह्या फक्त आधार द्यायला तुला दिला होता, इथं थांबू नको, पुढे चल. अशा रीतीने ते ब्रह्मवेत्ते मननशील श्री गुरु असतात, ते आपल्याला पुढे जायला सांगतात आणि सतत मनन करणारे देव हे असे अखंड असतात, परंतु मनन होण्यासाठी अपूर्व अशी शुद्ध पुण्याई लागते. तेव्हा आपल्याला हे असं त्या सगुण देवाला आपण पृथ्वी तत्वाचं म्हणण्यासाठी मान्यता आपलं मन देते, आपली बुद्धी देते. नाहीतर त्याला पृथ्वी तत्वाचं त्याला दगड कसं म्हणायचं हो. एवढं मोठं राम सगळे आपण त्याला पूजतो आणि त्याला समर्थ दगड म्हणून देतात, पृथ्वी तत्वाचं म्हणतात. म्हणजे ते मान्य करण्यासाठी आपल्याला ही शुद्ध पुण्याई आपल्याजवळ असली पाहिजे. मग बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. आणि जे आपण सुरुवातीला बघितलं की तुझ्या वियोगे जीवत्व आला आहे, आणि अशा रीतीने श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर आपण अभ्यास करत गेलो तर तो मी आहे ह्यापर्यंत ते आपल्याला पोहोचवतातच. आणि तोच जो आपण सुरुवातीला तुर्य बघितला आहे, मग ह्या याच्यातून आपण बाहेर निघतो जिथं आपण खेळतो, जागृती स्वप्न सुषुप्ती. आणि साक्षी रूपाने ह्या सगळ्यांकडे मग हे 33 कोटी देवता जे आपले आहेत त्यांना नाकारायचं नाही आहे, पण हे जाणीव रूपाने मननशील हा कोण आहे हे जाणून आणि मी कोण आहे हे जाणून मग जाणव त्याने हरिभजीचे, त्याला जाणून त्याचं भजन करायचं आहे. अशा रीतीने दुसऱ्या समासामध्ये शिवशक्ती निरूपण म्हटलं. ह्या शिवशक्ती समासामध्ये स्त्री आणि पुरुष यांचा सहयोग आणि ते प्रपंच चालवतात, एकमेकांचे सहयोग सांगितलेले आहेत आणि प्रपंच हे छान चालू राहतात आणि त्यांच्या दोघांच्याही सहयोगाने त्यांची ही जगराहाटी चालू असते. आणि त्याच्यासाठी असं म्हटलेलं आहे की तेथे हे जे मननशील आहेत ते ब्रह्म निर्मळ निश्चळ जैसे गगन अंतरकाळ निराकार केवळ निर्विकार. ते निर्विकार ही ती शिवशक्ती आहे आणि ती शक्ती आणि ते शिव हे दोन्ही एकच आहेत. आणि त्याच्यासाठी हे ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही जर त्रिपुटी हे अज्ञानाने
तयार झालेली आहे. ह्या त्रिपुटीचं आपण जर अज्ञान काढलं तर ही त्रिपुटी नाहीशी होते आणि तो ज्ञाता आणि ज्ञेय नाहीत, हे वेगळे नाहीत असं आपल्याला ज्ञान होते. आणि ते ज्ञान राहणे, ते स्मरण आणि विस्मरण जे आपलं होत आहे, हे बुद्धी सापेक्ष भाव जे आहेत तुमच्या माझ्यामध्ये, ते सगळे ज्ञानरूप ब्रह्म असल्याने आपल्याला स्वयंप्रकाशित त्या परब्रह्माकडे जाण्यासाठी आपल्याला हे सगळं अभ्यासायचं आहे. आणि तिथंच त्यांनी ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान होणे म्हणजेच अज्ञान असणे, ह्या दोन्ही गोष्टी एकासोबत संभवत नाही. आणि त्याच्यासाठी हे जी अज्ञानाने तयार झालेली आहे त्रिपुटी, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय, ही त्रिपुटी जेव्हा त्याचा निराश होईल, ही त्रिपुटी जेव्हा निघेल, तेव्हा त्या परमपुरुषाकडे माझी वाटचाल होईल, किंवा त्याला मी जाणून जाईल. वाटचाल म्हणजे नाहीच आहे, पण तरीही आपण हे स्वीकारलं नाही ना, म्हणून याला असं म्हणावं लागते, बस दुसरं काहीच नाही. तुमच्या माझ्या बुद्धीला हे स्वीकारण्यासाठी हे आदिशक्ती, शिवशक्ती, मुळी आहे सर्व शक्ती, तेथे पुढे नाना वेळी निर्माण झाल्या. म्हणून त्यांना ह्या सगळ्या वेळी आपल्याला निर्माण झाल्या आणि त्याच्यापासून आपल्याला त्या बीजाकडे जायचं आहे. तसंच त्यांनी म्हटलं आहे, मुळी असून या व्यक्ता तेथे कैसी शिवशक्ती, ऐसे म्हणाल तरी चित्ता सावधान असावे. हे म्हटलं आहे ना, तरीही हा अजादवाद समर्थांनी स्वीकारलेला आहे, सगळ्या संतांनी म्हटलेलं आहे, हे जग झालंच नाही. आणि श्री गुरूंच्या बोधांनी आपण सुद्धा या अजादवादाला स्वीकारण्यापर्यंत आपली बुद्धीची उंची न्यावी लागते आणि नेतात ते. आणि हेच इथं आपण, आणि मग काय होते हो, बीज फोडून आणले म्हणा, तेथे फळ तो दिसेना, वाढत वाढत पुढे नाना फळे येती. हे जे फळांकडे आपली वाटचाल होती, ती आता त्या बीजाकडची वाटचाल सुरू झालेली आहे. त्या बीजाकडे आपण जात आहोत. आणि तिथं मग तेथे चंद्र सूर्य ना पावक, तेथे काळोख ना प्रकाश, उपाची वेगळे एक निरुपाधिक ब्रह्म. तिथं काहीही, जसं आपण सुरुवातीला पाहिलं की हे ब्रह्मांड म्हणजे ईश्वराचं उपाधी आहे, आणि ही आपला देह म्हणजे जीवाची उपाधी आहे. या उपाधीपासून दूर जायचं आहे त्या बीजापर्यंत, त्या ब्रह्मापर्यंत. आणि हेच इथं तो सूर्याच्या घरी कधी अंधकार असतो का हो? तसं ब्रह्मतत्व जे जाणतात त्यांच्या तिथं अज्ञान नसते. आणि तेच त्या पडदा एका एका जन्माचा, तेथे विकार कळे कैसा, परंतु गुढत्व हे नावाच्या ठाव आहे. ह्या आपलं का आपण स्वीकारू शकत नाही? हे एका जन्माचं नाही आहे बरं, कित्येक जन्मापासून हे आपण स्वीकारत आलेला हो. म्हणून हे श्री गुरूंचं शास्त्राचं म्हणणं आपल्याला लवकर पचनी पडून नाही राहिलं आहे, आपण ते स्वीकारत नाही आहे. पण या अभ्यासाने हळूहळू तो एक 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 पडदा अनेक जन्माचा तो निघत जातो आणि गूढत्व माहिती पडून जाते. आणि मग ही सगळी माया आहे, हे सगळं प्रकृती आहे, आणि मला त्या पुरुषापर्यंत जायचं आहे हे आपल्याला माहिती पडते. आणि अशा सूक्ष्माती सूक्ष्म अशा दोन्ही बाजूंनी ते आत्मज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि हेच त्यांनी पुढे अजून हे सगळं करण्यासाठी काय म्हटलं समर्थांनी? श्रवण निरूपण. काय करायचं आहे? श्रवण करा. श्रवणानेच हे सगळं जमणार आहे. जसं श्रवणाचे 3 समाज सांगून झाल्या सुद्धा तुम्हाला आम्हाला या अंतिम टप्प्यावर आपण जात आहोत, तिथं सुद्धा समर्थांना श्रवण सांगावंसं वाटलं, म्हणजे श्रवणाचं महत्व किती आहे हे आपल्याला माहिती पडते.
आणि राजकारणामध्ये, विवाह संबंधामध्ये, औद्योगिक प्रसंगामध्ये हे सगळे पेच किती आपण नाजूकपणे, सगळे विचार आपण ऐकून नाजूकपणे हाताळतो, अगदी छानपैकी हाताळतो आणि त्यातून सूक्ष्म असा तो विषय तडीला नेतो, त्यातून आपला मार्ग काढून घेतो आणि बरोबर आपल्याला जे योग्य असेल ते आपण स्वीकारतो. तसंच या सगळ्या पसाद्यांमध्ये आपण जे अडकलेला आहोत प्रकृतीमध्ये, त्याच्यातून ह्या ब्रह्मतत्वाचा त्याच्याही पेक्षा आत्मानु आत्मा विचार हे त्याच्याही पेक्षा सूक्ष्म, कितीतरी पटीने सूक्ष्म आपल्याला ते घेऊन जावं लागते आणि सूक्ष्म विचार करून त्यासाठी अध्यात्म ग्रंथांचा अभ्यास आणि चिंतन करावं लागते. आणि ह्याच आत्मा विचार या सगळ्यांच्या कितीतरी पटीने हळूवारपणे आपल्याला तो हाताळावा लागतो, तत्परतेने तो विचार करावा लागतो. आणि हे जेव्हा आपण करतो, एकांती नाजूक कारभार तेसे असावे अति तत्पर, त्याच्याही कोटी गुणे अधिक विचार अध्यात्म शास्त्री, अध्यात्म ग्रंथी. जो हा संसारातला विचार आपण एवढ्या बारकाईने करतो, त्याच्या कोटी गुणे विचार या अध्यात्माचा आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्यासाठी सावध, साक्षेपी, दक्ष. जसं आपण संसाराच्या विचारासाठी सावधानपणे राहतो, तसंच इथं करायला पाहिजे. आणि इथं माऊली म्हणतात, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. हे जाणण्यासाठी, तो अद्वैत जाणण्यासाठी फार विरळे लोक असतात हो, एवढं बारीक करण्याचा विचार एवढं सोपं नाही आहे. आणि त्याच्यासाठी श्रवण, समर्थांनी म्हटलेलं आहे, तू श्रवण कर, तुला सगळा हा अद्वैत कुसरी या शब्दांचा, वेदांताचा या अर्थ तुम्हाला आम्हाला जोडून देण्यासाठी समर्थांनी श्रवण सांगितलेलं आहे. जे आपण सकाळी सकाळी प्रभाते मनी राम चिंतित जावा, हे चिंतन आपण करत आहोत. आणि ह्या चिंतनानेच आपल्या ह्या बुद्धीने ते तिन्ही गुणांचा निराश होईल आणि हा पंचमहाभूतांचाही निराश अशा श्रवणाने होत जाईल. आणि तेच श्रवण आपण हळूहळू हळूहळू करत गेलं तर आपली बुद्धी, ते जे सुरुवातीला आपण सांगितलं की अगाजे झालेच नाही किंवा त्रिभुवनी संचले विठ्ठले गा, हे स्वीकारण्यासाठी तयार होईल. आणि जसं त्यांनी पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं की थांबा थांबा, सोडू नका. आणि आता ते म्हणतात मग की आता असा जर तुमचा विचार पूर्ण झाला असेल, तर आता पूर्ण ब्रह्मरूपतेपर्यंत तुम्ही पोहोचला असेल, तर ग्रंथही सोडून द्या. मूळ मायेच्या शेवटी हरी संकल्प मुळी उठी, उपासना योगे मिठी येथे घातली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ही मिठी घालण्यासाठी, हे आपल्याला केव्हा, जसं हे जन्मोजन्मीच आहे आणि आता ही मिठी घालायची आहे, तर आपल्याला चित्त शुद्ध, चित्त शांत, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की निष्काम कर्माने चित्त शुद्ध होते, निष्काम उपासनेने चित्त शांत होते. आणि हे शांत आणि शुद्ध चित्त मग ज्ञानाचा अधिकारी होतो. आणि काय ते ज्ञान आहे? मी ब्रह्म आहे. ह्या ज्ञान जे आपण ते पचवण्याची आपल्यामध्ये शक्ती नव्हती, ते ज्ञान आपण मान्य करायला लागतो, ते आपल्याला पचनी पडायला लागते, ते आपल्याला समजायला लागते. आणि हे जे संतांनी सगळं सांगितलेलं आहे ते आपल्याला समजायला लागते की हे बरोबर आहे, माझं जे होतं ते चूक आहे. जसं सुरुवातीला आपण पाहिलं, मला तर आई होण्याचा अनुभव आहे आणि श्री गुरु म्हणतात तू ब्रह्म आहे, मला ब्रह्म होण्याचा अनुभव नाही आहे. आणि अशा रीतीने जेव्हा मी चित्त शुद्ध होते, चित्त शांत होते आणि मी ज्ञानाचा अधिकारी होतो, तेव्हा ते अनुभव मलाही यायला लागतात. हे सगळे माझे अनुभव होते ते देहबुद्धीचे होते. समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हा प्रवास कसा करायचा? तर अशा श्रवणाने तो लवकर होतो, सुगम होतो.
आणि मग त्या पलीकडे जाणे निखळ ब्रह्म निर्गुण निर्मळ निश्चय त्याची खूण गगनासारखी. ही खूण माझ्या लक्षात येऊन जाते, ही खूण मला समजायला लागते आणि तीच ही खूण आहे. आणि ती पुढच्या याच्यामध्ये अजून समर्थ आपल्याला बजावतात. हे सगळं अनुमानाने करू नको. अनुमान निरसन म्हटलं आहे. इथं पक्क तुझी गॅरंटेड अशा तुझ्या मनाची तयारी झाली पाहिजे. तुझं चित्त असं शुद्ध आणि शांत असलं पाहिजे. नुसतंच बोलण्यामध्ये अनिश्चितता, अपूर्वता आणि अंदाजे हे सगळं सांगितलं असं नाही चालत. तू हे सगळं अनुमानाचा ह्या जो वक्ता असतो, जाणकार असतो, तो चालत नाही. सांगणारा श्रवण सांगितलं आहे, मग कोणाचं श्रवण करायचं हे अनुमानाने सांगतात त्याचं नव्हे. मला हे फोडून शब्दांची अंतर वस्तू दाखवी निज सार तोची गुरु माहेर अनाथाचा. त्यांचं श्रवण मला झालं पाहिजे. जे मला हे शब्द सगळे उकलून सांगतील, माझे हे जे मी या त्रिपुटीमध्ये फसलेला हो त्याच्यातून मला बाहेर काढतील, ते मला श्री गुरूंच्या बोधाने त्यांच्या श्रवणाने हे बोधवाक्य माझ्या चित्तामध्ये असं शुद्ध आणि शांत चित्तामध्ये ते ठसते. जसं शुद्ध पाणी आणि शांत पाणी असेल त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसते. तेच गढूळ असेल, तेच जर वाहत असेल तर त्याच्यामध्ये दिसत नाही. तसं माझं स्वरूप मला दिसते. पहावे आपणासी आपण. मी मला दिसतो. त्याच्यामध्ये समर्थांनी दोनदा म्हटलंय आपणासी आपण. म्हणजे मी जो एक हा जीवरूप म्हणून स्वतःला म्हटला आहे तो, आणि मग श्री गुरुने म्हटलेले ते ब्रह्म. मी माझ्याच मध्ये माझं ब्रह्म बघायचं, माझं स्वरूप बघायचं. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हे मला पाहायचं आहे. त्याच्यासाठी श्रवण आणि हे अनुमानाने सांगणाऱ्यांचं श्रवण नसावं. जसं जे सांगणारे असतात ते पूर्व पक्ष तयार करतात, मग उत्तर पक्षामध्ये त्याची फोड करतात, आणि कोणी कोणी ह्या पूर्व पक्षामध्येच एवढे रंगवून टाकतात की श्रोता बिचारा तिथंच थांबून जातो. त्याला समजतच नाही. जसं ती समर्थांनी सांगितले आहे की अहो या ब्रह्मांना काळने अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवश्य मिरवणे, हे इथं ते किती. म्हणजे ह्या ब्राह्मण आणि त्याचं चिन्ह भगवंत सुद्धा स्वतःच्या छातीवर मिरवतो. पण तेच पुढे म्हणतात ब्रह्मणी रमती इति ब्राह्मणा. तुम्हाला आम्हाला इथपर्यंत जायचं आहे, या देहाच्या ब्राह्मणापर्यंत. म्हणजे पूर्व पक्षामध्ये ते ठीक आहे, पण करिता ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण तोची जाणावा ब्राह्मण ब्रह्मविद. समर्थच म्हणतात. मग हा जो श्रीवत्स्य चिन्ह ज्याचं मिरवलं आहे ते ब्राह्मण आणि हे ब्राह्मण. मग मी जन्माने कोण आहे? मी ब्राह्मण असेल, वैश्य असेल, क्षुद्र असेल, पण ब्राह्मण हे रमते इति ब्रह्म. ब्राह्मण असा ब्राह्मण मला होता येतो की नाही हो? हे ब्रह्म सर्वदम सर्व खलविदम ब्रह्म. आणि जो असा ब्रह्मरूप जाणतो म्हणजे ब्राह्मणे पाविजे देवाधिदेव, आणि तरी समर्थ सद्गुरी करावा. असे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरी वीण नाही. असा ब्राह्मण मला व्हायचं आहे. म्हणजे मला ब्रह्म जाणणारा ब्राह्मण असा मला व्हायचं आहे. याच्यासाठी पौरुषत्व मला केलं पाहिजे, आणि त्या पौरुषत्वासाठी मी एकटे करू शकते का? नाही, मला सद्गुरु करावा लागेल. सद्गुरु करावा लागवेगी. आणि ह्या रीतीने शुद्ध कर्माने ते चित्त शुद्ध करून, चित्त शांत करून, शुद्ध उपासनेने, निष्काम कर्माने, निष्काम उपासनेने चित्त शुद्ध आणि शांत करून, मग जर मी अशा रीतीने ब्रह्मनिरूपण म्हणजे श्रवण सगळं होत असेल, नुसतं अनुमानाने सांगणारं हे निरूपण मला नको. हे अशा जे देहधारक तितका प्राणी श्वेतज उद्विज खाणे श्वासोश्वासासारखा नसता प्राणी कैसे किती. ह्या सगळ्यांमध्ये
पहिले मला माझ्यामधलं दिसलं पाहिजे आणि मग ह्या सगळ्यांमधलं जेवढे जेवढे देवधारक आहेत त्या मध्ये मला ते दिसेल. आणि जसं सुरुवातीला सांगितलं की दिता ठावया राघवे वीण नाही, त्रिभुवनी संचले विठ्ठले गा, ही अनुभूती मला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. हे अजपा जपाचे निरूपणामध्ये समर्थांनी अजून स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि हे अजपा जप आहे तेच ज्यामध्ये मनाने विचारपूर्वक सहभागी व्हायचे असते आणि त्या विचारांना सोहम जपाच्या श्वासोश्वासाच्या सोबत सोहम सोहम ते आपण ही प्रक्रिया जी जेवढी याच्यामध्ये एकांतात आपण हे रमतो आणि तेच मग सर्वांतात रमतो तेव्हा हे आपल्याला अजपा ह्यालाच म्हटलेलं आहे की प्रत्येक श्वासावरती जाणीव की आता श्वास मी घेतो आहे, मी उश्वास केला, हे सगळं मला सांगावं लागत नाही. ते जितकं सहज तितकंच हे सहज मी याच्यामध्ये होऊन जातो, यालाच अजपा म्हटलेलं आहे. आणि हे एकांतात बसल्याने श्वास आणि उश्वासावर बरोबर असा सोहम ऐकू येत असेल. आणि तेच असे म्हटले आहे की फक्त हे आपल्या धर्मामध्ये या भारतीय संस्कृतीमध्येच ही सगळी शिकवण आहे बरं, इतर कुठंही नाही आहे. आणि हेच ते सहज देव अस्तिस असे, सायास देव फुटे नासे, नाशिवंत देवास विश्वासे ऐसा कोण. मग ह्या जो अयोध्येचा म्हणा की काशीचा म्हणा, कुठं तरी केव्हा तरी भले कितीही मजबूत आणि कितीही सुंदर ते मंदिर आणि तो देव बनवला आहे, पण केव्हा तरी कुठं तरी ते फुटणार आहे, तुटणार आहे. पण हा राहणार आहे, राहणार आहे, राहणार आहे. तो आहे, आहे आणि आहे. असा हा अजपा जपा निरूपणाने त्यांना तो देव नाना नृपती, नाना भाषा, नाना रीती, 184 उत्पत्ती मिळून ही पृथ्वी झालेली आहे. आणि त्याच्यामधला तो ब्रह्म मला जाणून घ्यायचा आहे आणि तिथं मला स्थिर व्हायचं आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात म्हणजे जवळ ते तत्व सांगितलं आहे आकाश तत्व. काम क्रोध शोकोमोह भय अज्ञान शून्यत्व पाहो, ऐसा सप्तविधी स्वभाव आकाशाचा. हे आकाश सुद्धा जे आपण म्हटलं आहे, आकाशाला सुद्धा समर्थांनी हे 7 गुण लावून दिलेले आहेत. हे आकाशाला शब्द हा गुण आहे. आणि ते म्हणतात की हे जे तुमच्या आमच्यामध्ये ही जी पोकळी आहे आणि हा आकाशाचं जे आहे, तुम्हाला आम्हाला राग येतो, तुम्हाला आम्हाला मोह होतो, तुम्हाला आम्हाला शोक होतो, हे कशाचं मुळे झालेलं आहे. हे सगळं ह्या आकाशाचं जे देणं आहे. म्हणून आकाश सुद्धा ते ब्रह्म नाही आहे, पण ते अगदी त्याच्या जवळ आहे. अंतःकरण चतुष्टयाचा तो व्यापार थांबवण्यासाठी, त्या आत्मसुखाचं भान येण्यासाठी आणि तिथं तो पोहोचण्यासाठी मी भोगता नाही, इथं ते थांबण्यासाठी हे सगळं अजप. आणि तिथून मग त्यांनी म्हटलं आहे, अंतरी वस्ता नारायणे, लक्ष्मीशी काय उणे, ज्याच्या लक्ष्मी तो आपण बटकत धरावा. मग हे जे सगळे देव जे आपण सांगितले आहेत आपल्या धर्मामध्ये 33 कोटी देवता, पण जो नेहमी राहणार आहे त्या नारायणाला धरलं पाहिजे. मग हे जे आपल्याला लौकिकातली लक्ष्मी आणि ह्या देहासाठी सगळं पाहिजे, याच्याबद्दल बिलकुल वाद नाही आहे. पण हा नारायण जर आपण धरला असेल तर त्याला काही कमी पडणार नाही, कारण ती त्याची आहे. म्हणून हा नारायण बळकट धरावा. आणि तोच आपल्याला परमार्थाचे जन्मस्थान, त्याची हे सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे. मग ह्या लौकिकातल्या सगळ्या आपल्याला ज्या हवं जे सुरू आहे, तिथं असं आपण जर देहात्म निरूपण केलं म्हणजे देहाचा याच्यातून निघायचं आहे. देहात्म
याच्यामध्ये देह मी आहे ही जी आपली भावना होती की मी आई आहे, याच्यातून मी आत्मा आहे याच्याकडे मला ट्रान्सफर व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी देहात्म निरूपण. देहाचा अंत होईल तेव्हा होईल, त्याच्या पहिले कर्तव्यतेची सरे तो मी आत्मत्वे उरे. डॉक्टर काका म्हणतात मी असा आत्मत्वाने ह्या देहाचा अंत होईल तेव्हा होईल, त्याच्या पहिले मी माझा हा निर्णय मी निश्चित करून घ्यावा, तो मी आत्मत्वे उरे. मग हे देह यंत्र करकरे प्रारब्धावरी. डॉक्टर काका म्हणतात आणि अशा रीतीने हे केव्हा जमेल, ते परमार्थाचे जन्मस्थान सद्गुरु भजन. मी जेव्हा श्री गुरूंजवळ ते भजन करेल, त्याला जाणून घेईल आणि तेव्हा मी अकस्मात हे मला होणार आहे, हे मला मिळणार आहे. आणि अशा मी हे जीवस्व जीवनम या न्यायाने प्रत्येक जीवाला काहीतरी पाहिजे असते जीवन चालवण्यासाठी, बरोबर आहे. पण देह यंत्र करकरे काय हवं कसं हवं, जे असमाधान होतं हे आता निघालेलं आहे. ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अशा रीतीने आहे तोपर्यंत राहायचं आहे. आणि तो म्हणतो तू घेऊन जाईल, तू नेऊन नेऊन काय नेईल हो, देहा हा काळाचा, घेऊन जा तुझंच आहे, वित्त कुबेराचे. हे सगळं ज्याचं त्याला पहिलेच देऊन देऊन मी सगळं निकाल लावून टाकले आहे. मग पुनरपी जन्म येणे नव्हे, मन हा मोगरा वाहुनी विठ्ठला. हा जेव्हा मनच आहे, जे सूक्ष्म देह आहे, हाच आपल्याला चित्तामध्ये ज्या आपल्या वासना आहे, आपल्या कामना असतात, त्याच आपल्याला जन्माला कारणीभूत होत असतात. आणि तेच मी आत्मत्वे उरलेला आहे आता. म्हणजे हा सूक्ष्म देह स्थूल देह हा सगळा काळाच्या याच्यावर सोडून दिलेला आहे आणि मी आत्मा आहे या विचारांवर मी स्थिर आहे. मग पुनरपी जन्म येणे नाही. म्हणजे जे मूळ होतं तेच अनन्य चेतसा सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभपाथ नित्ययुक्तस्य योगिनः. जो असा सतत 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 माझ्या स्मरणामध्ये आणि माझ्याच आठवणीमध्ये मलाच घेऊन चालतो, म्हणजेच या देहाचा निराश करून राहिलेला आहे, त्याला मी मिळतोच. त्याला तो एक रूपत नित्ययुक्त, तो एक नित्य माझ्याशी जिवंत असतानाच तो माझ्याशी मिळालेला असा, मग ती काळजी करण्याची गरजच नाही हो. जी आपल्याला सगळं हे आपण मांडून ठेवलेलं आहे की मला ह्या सगळ्या उत्तरायणामध्ये शुक्ल पक्षामध्ये माझं मरण व्हावं, माझे मुलं बाळ मुलं सुना सगळे नातवंड हे सगळं आणि माझ्या मुलाच्या मांडीवर माझं डोकं असावं आणि मग माझं मरण व्हावं, हे नाही आहे. आणि माझा मुलगा मला गंगाजल टाकेल तेव्हा मला मुक्ती मिळेल, नाही. हे श्री गुरूंचं गंगाजल ही खरी भक्ती आहे, ते मी माझ्या हातूनच पिऊन घ्यायचं आहे. उधारीचा मामला नाही पाहिजे. आणि अशा रीतीने मी मग ते त्या अशा योगी लोकांचं ह्यांचं जे मरण आहे ते कुठेही मरो, दक्षिणायनामध्ये मरो की उत्तरायणामध्ये मरो की कृष्ण पक्ष असो की शुक्ल पक्ष असो, त्याला काहीही फरक पडत नाही. तो कोणत्या जागेवर कोणत्या ठिकाणी त्याचा देह ठेवला, काहीही घेणं देणं नाही. प्रारब्धी टाकीला देहो, बोधे फिटीला संदेहो, आताची पडो अवघा राहो, मिथ्या कलेवर. हे कलेवर आहे, हे मिथ्या आहे, कुठेही पडो. तो कसा आहे, तो मी आत्मत्वे उरे, हे आहे ते देहात्म निरूप. मी आत्मत्वाने उरायचं आहे आणि मग देह टाकीला प्रारब्धावरी.
प्रारब्धी टाकीला देह. मग ह्या देहाचं कुठं तो पडणार आहे, केव्हा पडणार आहे, हा जन्म आपल्याला कोणता देह पसंत करायचा, कोणते आई वडील मला, कोणतं कुटुंब, कोणते जात, कोणता धर्म हे मला मिळावं ह्याच्यासाठी आपल्याला चॉईस आहे का हो? नाही. ते सगळे ईश्वराच्या सत्तेत आहे, ते त्याने दिलं त्याप्रमाणे आपण स्वीकारलं. मग या मरणासाठीच का आग्रह असा? हे सुद्धा त्याची सत्ता आहे, हा त्याच्या कक्षेमध्ये आहे. पण त्याची कक्षा आणि हे सुरू होण्याच्या पहिले मनुष्य देहाचे लेणे हे मला फार मोठ्या भाग्याने मिळालेलं आहे. मनुष्य देहाचे लेणे अकस्मात भाग्याने, तेथेची ब्रह्म जाणणे नियोजित, हे सुद्धा नियोजन त्या ईश्वराने माझ्यासाठी केलेलं आहे. मी ते वापरावं, तो अधिकार मला सच्चिदानंद पदवी घेणे, मनुष्य देहाचे लेणे सच्चिदानंद पदवी घेणे, तो अधिकार नारायणे दिलेला असेल. हा अधिकार मला ईश्वराने दिला आहे, पण तो वापरण्याचा अधिकार मी घेतला पाहिजे. त्यांनी तो देऊन दिला, पण मी वापरला पाहिजे ना. आणि मी सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे, तो पुरुष, तिथं मला पोचायचं आहे. त्याच्यासाठी देहांत, देहाचा अंत. हा कसा होईल, केव्हा होईल, काय होईल, काही काळजी नाही. त्याच्या पहिले मी सच्चिदानंद स्वरूप आहे, ह्या विचारांवर, ह्या याच्यावर मी स्थिर आहे. तो मी आत्मत्वे उरे. असा जेव्हा मी उरलेला असेल, ऐसा मायेची या करणे फळो आली ते क्षणी सत्संगे निरूपणे विचार घेतला. हा कुठं मिळाला हो? पुन्हा समर्थ तिथंच पाठवतात की तुला हा विचार कुठं मिळेल रे बाळा? सत्संगाचा. सत्संगात हेच विचार नेहमी नेहमी सांगितल्या जातात, बोलून दाखवल्या जातात. ते विचार तू घे आणि तू पण तुझा जवळ तो अधिकार आहे, तो वापर आणि स्वतःला धन्यतेला प्राप्त करून घे. हेच खरं तुझं मनुष्य देहाचं सार्थक आहे. तसं सार्थक तो जिताची असतो मेला, माणसाचा मारूनी मला, जन्म मृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे. हा विवेक तुला कुठं मिळेल? सत्संगामध्ये. अशा रीतीने आपण ह्या 6 समासांचा आपण अभ्यास केलेला आहे. उद्यापासून आपल्याला जो अभ्यासासाठी मिळालेला आहे जगत जीवन निरूपण, त्याच्यावर आपण जाऊया. आज थोडस बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. थांबूया. सगळ्यांना नमस्कार करते. रामकृष्ण हरी. श्रीराम जय राम जय राम. 13 वेळा नाम कोण घेत? मी घेते. हा घ्या. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. पुढील निरूपण उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. जोपर्यंत मयुरीताईंचं निरूपण चालू आहे तोपर्यंत लिंक बदलली जाणार नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर.
जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय जय नमस्कार रघुवीर मयुरी समर्थ ताई, छान जय झालं श्रीराम. निरूपण. नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय जय रामकृष्ण रघुवीर हरी समर्थ बोल. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार भाभी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ. जय 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 रघुवीर समर्थ जय श्रीराम. बाबा, जय जय रघुवीर सीताराम. समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय श्रीराम. थांबूया आता. मी पण लिफ्ट होते आता. सगळ्यांना नमस्कार करते. जय श्रीराम.